श्री गणेशा नमः, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. नंबर्स मॅजिक बाय डॉक्टर चैत्राच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत अफर्मेशन्स बद्दल. अफर्मेशन्स कसे लिहायचे, काय काय करायचं असतं, ह्याच्याबद्दल खूप इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. पण तरीही जेवढ्या इफेक्टिव्हली अफर्मेशन्स त्यांचे वर्क व्हायला पाहिजे किंवा त्यांची पूर्तता व्हायला पाहिजे तेवढं होत नाहीये. काय कारणं असू शकतात किंवा इफेक्टिव्हली आपण अफर्मेशन्स कसे लिहू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अफर्मेशनची जर डेफिनेशन किंवा अफर्मेशनचा अर्थ जर गुगल केलं तुम्ही तर एक लाईन येते. अ स्टेटमेंट ऑर साइन दॅट समथिंग इज ट्रू. म्हणजेच काय की एखादी गोष्ट आपण आपल्यासाठी लिहितोय किंवा करतोय आणि ती सत्यामध्ये उतरणार आहे. ही सिंपल डेफिनेशन आहे अफर्मेशन्सची. आता सकाळी उठल्यापासून कंटिन्युअस आपल्या डोक्यामध्ये काय विचार चालू असतात. सकाळी उठल्या उठल्या पहिला जो विचार येतो डोक्यामध्ये, तिथपासून रात्री पाठ टेकेपर्यंत आपल्या डोक्यामध्ये हजारो विचार येतात. काही पॉझिटिव्ह असतात, काही निगेटिव्ह असतात, बहुतांशी निगेटिव्हच असतात. कारण आपण स्वतःबद्दल विचार करताना बऱ्याच वेळा इन्फिरियर कॉम्प्लेक्स मध्ये जगत असतो आणि निगेटिव्हली विचार करतो. सो अशा वेळेला जेव्हा हे हजार विचार आपल्या डोक्यामध्ये चालू असतात, स्पेशली रात्रीच्या वेळेला शांत असताना जेव्हा आपण ते सतत विचार करत असतो, आपले कुठलेही विचार असू देत, कुठलीही थॉट प्रोसेस असू दे, आपण ते सिग्नल्स जे आहेत ते युनिव्हर्समध्ये पाठवत असतो. बाय डिफॉल्ट तुमचे जे निगेटिव्ह विचार आहेत त्याचा परिणाम आपल्या बॉडीवरती किंवा मनावरती कंटिन्युअसली होत राहतो. कारण हे जे सिग्नल्स आपण युनिव्हर्समध्ये पाठवतोय त्याचे रिपरकशन्स ते असतात. तर सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिला कुठला विचार येतो? ज्या गृहिणी असतील त्या, "अरे आता परत डबा करायचा आहे." ज्यांना ऑफिसला जायचं आहे, परत मंडे आहे, परत जॉबला जायचंय, परत तीच दगदग. साहजिकच आहे. मुलांनाही असंच वाटतं, की सकाळी-सकाळी उठून शाळेत जायला लागतंय. आणि मग ती दिवसभराची दगदग, दिवसभराचं रुटीन आणि मग त्याच्यामध्ये जर एखादी अशी गोष्ट घडली असेल, जी तुमच्या मनाचा स्ट्रेस वाढवते, तुमच्या ऑफिसमधल्या जबाबदाऱ्यांमुळे तुम्हाला प्रेशर येतं. हे सगळे विचार कधी येतात? रात्री येतात. आणि मग रात्री जेव्हा ते विचार येतात, तेव्हा त्याचे रिपरकशन्स जसे मी म्हटलं, ते आपल्या बॉडीवरती, मनावरती सतत कंटिन्युअसली होत राहतात. सो त्याच्यानंतर एक वेळ अशी येते, की आपलं मन किंवा आपलं शरीर हे त्या रिपरकशन्सच्या अंडर तणावामुळे कुठल्या ना कुठल्या आजाराला बळी पडतं. मग ते मानसिक आजार असू देत किंवा फिजिकल असू देत. ब्लड प्रेशर, मधुमेह किंवा मेंटल डिप्रेशन हे आजार आता इतके का कॉमन आहेत? कारण आपले विचार आणि सध्याची जी परिस्थिती आहे बाहेर, जॉबमध्ये असू दे किंवा ओव्हरऑल बाहेरचं जे वातावरण आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी कंटिन्युअसली होत राहतात. म्हणून रात्रीच्या वेळेला अफर्मेशन्स लिहिणं हे मी प्रेफर करते. कारण रात्रीच्या वेळेला जेव्हा सगळं शांत असतं, आपण स्वतःला जेव्हा थोडा वेळ देतो, त्यावेळेला अफर्मेशन्स लिहायला सुरुवात करायला पाहिजे. आता अफर्मेशन्स म्हणजे माझ्या मते, की एखादी अशी गोष्ट, की जी मी पुढच्या काही दिवसांमध्ये माझ्यासाठी पूर्ण करून घ्यायची आहे किंवा ती मी अट्रॅक्ट करते आहे किंवा जी मला गरजेची आहे. ही कुठलीही गोष्ट या अफर्मेशन्समध्ये येऊ शकते. तर या सिंपल अफर्मेशन रायटिंगसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी करायची आहे, ती म्हणजे त्याच्यासाठी एक स्वतंत्र नोटबुक बनवायची आहे. एक साधी सिंपल नोटबुक घ्यायची, ब्लू पेन घ्यायचं, तुमचं नाव टाका त्याच्यावरती आणि माय अफर्मेशन बुक असं नाव द्या त्याला. शिवाय रोजच्या रोज डेट घालायला पाहिजे कारण आपण डेली अफर्मेशन्स लिहिणार आहोत. मग तुम्हाला प्रायोरिटाईज करायचंय, की तुम्हाला पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये कुठल्या गोष्टी हव्या आहेत. हेल्थ रिलेटेड असू दे, एज्युकेशन रिलेटेड असू दे. जर हेल्थ तुमचं प्रायोरिटी असेल, तर मग तुम्ही या अशा वेमध्ये लिहू शकता, की माझं शरीर निरोगी आहे. मी रोज भरपूर व्यायाम करते. त्याच्यामुळे माझं मन आणि शरीर दोन्ही प्रसन्न आहे. जर तुमचं मनी किंवा बिझनेस प्रायोरिटी असेल, म्हणजे बिझनेसमध्ये सेल्स इन्क्रीज करायचा असेल, तर माझ्या बिझनेसमध्ये रोजच्या रोज भरपूर भरभराट होत आहे, भरपूर सेल्स होत आहे. या अफर्मेटिव्ह वेमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. एज्युकेशनमध्ये हवं असेल, की मी या युनिव्हर्सिटीमध्ये मला ॲडमिशन हवी आहे किंवा माझ्या मुलीला या ॲडमिशनची गरज आहे, की गरज असं नाही, पण या युनिव्हर्सिटीमध्ये माझ्या मुलीला ॲडमिशन मिळू दे किंवा अ, आता जी परीक्षा होणार आहे तिची, त्याच्यामध्ये ती चांगल्या मार्कांनी पास होऊ दे. अशा अफर्मेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये तुम्हाला तुमचे अफर्मेशन्स लिहायचे आहेत. हे जेव्हा लिहिणार आहात, तेव्हा एक गोष्ट
प्रायोरिटीने किंवा एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट अशी जी आहे ती लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे कुठेही तुमच्या अफर्मेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये नाही, नो, नेव्हर हे शब्द येता कामा नये. की मला एखादी गोष्ट व्हायला नकोय, तर मग मी असं लिहिणार नाही की हे असं व्हायला नको. पण मला जे व्हायला हवं आहे, ते मी लिहिणार की ही अशी गोष्ट माझ्या आयुष्यात होऊ दे. तर हे अफर्मेशन्स लिहिताना एक अजून एक खूप छान पद्धत तुम्ही वापरू शकता, जी आहे स्मार्ट अफर्मेशन्स. म्हणजेच काय? स्मार्ट म्हणजे एस स्टँड्स फॉर स्पेसिफिक, एम मेजरेबल, ए अचिव्हेबल, आर रिअलिस्टिक आणि टी टाइम बाउंड. म्हणजेच काय, की जर एखादी गोष्ट मला हवी आहे, तर ती मी लिहिताना मी स्पेसिफिक असलं पाहिजे. एस स्टँड्स फॉर स्पेसिफिक. तर मी स्पेसिफिक असलं पाहिजे. मला घर हवं आहे. तर नुसतंच घर हवं आहे ह्याच्यापेक्षा जर तुम्ही स्पेसिफिकली लिहिलं, की कुठल्या एरियामध्ये हवं आहे, 1 बीएचके, 2 बीएचके, 3 बीएचके, किती स्क्वेअर फीट पाहिजे. तर हे जे स्पेसिफिकेशन्स तुम्ही लिहिता, त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट असतो. मग मेजरेबल, मेजरेबल म्हणजे अगेन की जर तुम्ही पैसा मागताय, ओके, जर तुम्ही वेल्थ मागताय, तर तुम्हाला किती म्हणजे किती क्वांटिटीमध्ये हवे आहेत पैसे. आता जेव्हा मेजरेबल असं मी म्हणते, तेव्हाच पुढचा जो पॉइंट आहे तो अचिव्हेबल आहे. मी नॉर्मल जॉब करतीये, माझा नॉर्मल बिझनेस चालू आहे, पण मी लिहिताना लिहितीये की माझा पुढच्या वर्षभरामध्ये 5 करोडचा बिझनेस व्हायला पाहिजे. पॉसिबल होतात बऱ्याच वेळा गोष्टी, पण आपण खूप जास्त हाय बार पण सेट करता कामा नये. आपण असं अचिव्हेबल लिहायला पाहिजे, की स्टार्टिंग फ्रॉम आता जर माझा 10,000चा बिझनेस होत आहे, तर तो 50,000चा होईल. 50,000वरनं 1,00,000, 1,00,000वरनं 5,00,000. स्टेप बाय स्टेप तुम्ही ती अमाउंट इन्क्रीज करू शकता. मग रिअलिस्टिक पाहिजे. जसं मी म्हणलं, की मला चंद्रावर घर हवंय. दिस इज नॉट अ रिअलिस्टिक अफर्मेशन. मला बँड्रामध्ये घर घ्यायचं आहे, मला कोथरूड सारख्या चांगल्या ठिकाणी घर घ्यायचं आहे. व्हॉटएव्हर तुमचा जो प्रेफर्ड एरिया आहे. सो रिअलिस्टिक असं लिहायला पाहिजे. आणि टाइम बाउंड. टाइम बाउंड म्हणजे मला पुढच्या वर्षभरामध्ये ही अचीव्हमेंट हवी आहे. जे तुमचे मोठे अफर्मेशन्स आहेत, घरासारखे असू दे किंवा एज्युकेशन अब्रॉड एज्युकेशनचे जे अफर्मेशन्स आहेत, हे टाइम बाउंड म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी जास्त वेळ देऊ शकता. आता सपोज मी आता ग्रॅज्युएशन करतीये आणि मला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अफर्मेशन द्यायचं आहे. सो माझ्याकडे तेवढा वेळ आहे. सो मी टाइम बाउंड त्याला करू शकते. जर मी आता 1 बीएचके मध्ये राहतीये, पण माझं स्वप्न आहे की आयुष्यात कधीतरी 3 बीएचके घ्यायचा. तर मी तेवढा वेळ द्यायला पाहिजे. सो दॅट आय विल हॅव माय कॅल्क्युलेशन्स रेडी. सो ह्याला म्हणतात स्मार्ट वेनी अफर्मेशन्स लिहिणं. आता तुमच्या लक्षात आलं आहे की अफर्मेशन्स कसे लिहायचे आहेत. सो डेफिनेटली आजपासूनच सुरुवात करा अफर्मेशन्स लिहायला. एक छान बुक आणा. प्रायोरिटाईज करा की तुम्हाला पुढच्या 2-3 महिन्यात काय हवं आहे, पुढच्या वर्षभरात काय हवं आहे, पुढच्या 2-3 वर्षामध्ये काय हवं आहे. आणि ह्या वेनी तुम्ही तुमचे अफर्मेशन्स लिहू शकता. फक्त एवढंच की रेग्युलरली, कन्सिस्टंटली ते अफर्मेशन्स लिहायला पाहिजे. आणि अफर्मेशन्स लिहिताना जसं मी सांगितलं की नो, नेव्हर, नाही असं ह्या गोष्टी न वापरता सिंपल साध्या शब्दांमध्ये की मला काय हवं आहे, ह्या वे मध्ये अफर्मेशन्स लिहा. दुसरी एक महत्वाची गोष्ट, अफर्मेशन्स लिहायला सुरू करण्याआधी YouTube वरती एक डॉक्युमेंटरी फिल्म आहे, द सिक्रेट म्हणून. द सिक्रेट बद्दल तुम्ही खूप ऐकलं असेल, बुक पण वाचलं असेल, पण परत एकदा बघा, वाचा. आपण जे विचार करतो त्याचा काय इम्पॅक्ट होतो, हे ह्याच्यामध्ये खूप छान सांगितलेलं आहे. त्या विचारांचा, त्या पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे होणाऱ्या बदलांचा किती प्रभाव पडू शकतो, हे तुम्ही या डॉक्युमेंटरी मधून परत एकदा बघा, बुक परत एकदा वाचा. खूप फरक पडेल. आणि एक शेवटची टिप, खूप दिवस झाले अफर्मेशन्स लिहितोय, काहीच होत नाही, काहीच होत नाही, हाही विचार करू नका. तुम्हाला जेव्हा असं वाटत आहे, की काहीच होत नाहीये, असं होत नाही. जेव्हा आपण कंटिन्युअसली एखादी गोष्ट करतो, कुठे ना कुठे अगदी स्मॉल क्वांटिटीमध्ये किंवा अगदी छोट्या प्रमाणामध्ये कुठेतरी काहीतरी बदल होत असतो. तो आपला बदल जो आहे, तो एकतर आपल्या मनाचा असू शकतो किंवा आपल्या परिस्थितीचा असू शकतो, आजूबाजूच्या लोकांमध्ये असू शकतो. पण हे आपण कन्सिस्टंटली लिहायला पाहिजे. कुठेही मनात निगेटिव्ह विचार न येता, की याचा काय उपयोग आहे? ह्याने खरंच फरक पडणार आहे का? वर्ष 2 वर्ष कंटिन्युअसली करून तर बघा. नक्की फरक पडेल. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.